मित्रांनो बघा, आपण याआधी राग भूप याच्या आलाप ताना बंदिश पूर्ण बघितले आहेत। आता आपण बघू परीक्षेसाठी लागतो ते राग भूप याचं सरगम गीत। तर सरगम गीत आपण बघणार आहोत। सरगम गीत म्हणजे काय? त्या रागातले स्वर हे स्थायी आणि अंतराच्या स्वरूपात मांडलेले असतात, त्याला सरगम गीत असं म्हणतात। तर आपण बघूया सरगम गीत। तर अशा पद्धतीने आपण राग भूप याचं सरगम गीत बघितलेलं आहे। आपण त्याचा जास्तीत जास्त सराव करा, अभ्यास करा आणि चांगला